नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल अँड सिनियर सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना जे की त्यांचे मिसकन्सेप्शन असतील त्याचा सॉल्व करण्यासाठी मी अतोरात प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की प्रत्येकाला असं वाटतं की विना औषधी काही औषधी न घेता आपण आपलं लैंगिक आयुष्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो, कोणत्या पदार्थाचं आपण सेवन केल्याने आपलं लैंगिक आयुष्य चांगलं राहू शकतं, त्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. आज तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्या किचनमध्ये भरपूर स्पायसेस आहेत आणि त्या स्पायसेस इतके चांगले आहेत, ते आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणून हेल्प करतात, पॉलिफेनॉल म्हणून हेल्प करतात, ॲलिसिन असल्यामुळे हेल्प करतात आणि त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन्स वगैरे असल्यामुळे हेल्प करतात. ओमेगा फॅटी 3 ॲसिड आपल्या शरीराला महत्त्वाचं असतं, ते पण आपल्या किचनमध्ये आहे. या सर्व खजाना आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहे. फक्त त्याला शोधायची आणि त्याला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही व्हिडिओ तयार करीत आहे. जसं की तुम्हाला मी सांगेन, लसूण आणि कांदा सेक्च्युअल ॲक्टसाठी, सेक्च्युअल लाईफसाठी किंवा सेक्च्युअल स्ट्रेंथसाठी एकदम चांगलं, हे म्हणजे एकदम गुणकारी औषध आहे. लसूण जर तुम्हाला फक्त म्हणजे कच्चं न खाता जर तुम्ही लसणाचं लोणचं बनवलं तरी तुम्हाला ते लसूण चांगलं वाटेल. आणि रोज 2-3 पाकळ्या सकाळी, 2-3 पाकळ्या संध्याकाळी आणि 2-3 पाकळ्या संध्याकाळी डिनरमध्ये तुम्ही जर घेतल्या तर एक 8 ते 9 जर तुम्ही पार्ट घेतले तर मला वाटतं की तुमच्या शरीरामध्ये ॲलिसिन नावाचा द्रव्य वाढून तुमची सेक्च्युअल इच्छा आणि लिंगामध्ये येणारे इरेक्शन हे चांगल्या प्रकारे वाढू शकतं. त्याचप्रमाणे जर आपण लसूण बरोबर एक लवंग जर टाकली आणि त्याला चांगलं कुटून जर त्याच्यामध्ये 1 चमच मध टाकला, हे जर रोज सकाळी तुम्ही जर सेवन केलं किंवा रोज झोपताना सेवन केलं तरी ते ॲफ्रोडिजियाक म्हणून आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या इंद्रियाच्या रक्ताकडे वाढवून आपलं इंद्रिय मजबूत करण्यासाठी खूप मदत करतं. मित्रांनो, तसंच आपलं तीळ आहेत, काही आपले म्हणजे चणे आहेत, फुटाणे आहेत किंवा आपले पीनट्स आहेत, बदाम आहे, ह्या सगळ्यांचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला भरपूर मात्रामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई भेटतं, चांगले फॅटी ॲसिड भेटतात आणि त्याच्यामुळे तुमचं सेक्च्युअल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे सर्व पदार्थ आपल्याला चांगलं मदत करू शकतात. पण फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत घेऊन जर तुम्ही तुमचं सेक्च्युअल आयुष्य चांगलं जगण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या सगळ्या पदार्थांचं सेवन, संतुलित आहार आणि व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हे जर तुम्ही केलं तर तुमचं सेक्च्युअल लाईफ विना डॉक्टर, विना औषधी चांगल्या प्रकारे जाऊ शकतं. जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही केव्हाही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि माझी हेल्प घेऊ शकता. पण एकच तुम्हाला सांगेन की आजच्या घडीला मिसगाईड करणारे यूट्यूबर इतके पैदा झालेले आहे की तुम्हाला समजणार पण नाही की हा प्रॉपर गाईड करतो का मिसगाईड करतो. जर तुम्हाला कोणालाही जर एखाद्या डॉक्टरांनी पेनाइल इम्प्लांट किंवा फॅट ट्रान्सफर जर करायचं असेल, अशा काही पद्धती सांगत असतील तर विना शुल्क तुम्हाला केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मला फोन करा. मी तुम्हाला प्रॉपर त्याच्याबद्दल एक्सप्लेन करेल. पण कृपया करून महागडे उपचार किंवा महागडी सर्जरी करून घेऊ नका मला विचारल्याशिवाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.